दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येते घरी, पूर्ण होवो तुमच्या मनातील सर्व इच्छा, माझ्याकडून दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, आपणा सर्वांना माहीत आहे दिवाळीसारखा पवित्र सण अगदी तोंडावर आलेला आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दिवाळीची साफसफाई सुरू झालेली असेल, काहींची साफसफाई झालेली असेल आणि त्याचबरोबर नवीन कपड्यांची खरेदी असेल किंवा मग दिवाळीचे पदार्थ बनवण्याची लगबग सुद्धा लवकरच सुरू होणार असेल। तर असा हा दिवाळीचा पवित्र सण सुरू होणार आहे आणि त्याबद्दलच आज एक व्हिडिओ नवीन घेऊन आलेली आहे। तो म्हणजे दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा आहे, वसुबारस पूजा कशी करायची आहे आणि दिवाळीची सुरुवात पहिल्या दिवसापासून कशी करायची आहे, काय करायचं आहे आणि काय करायचं नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे। आता बऱ्याच भागांमध्ये एकादशीच्या दिवशी दिवाळीची सुरुवात होते, म्हणजे पहिला दिवा जो असतो तो एकादशीच्या दिवशी लावला जातो। तर बऱ्याच ठिकाणी वसुबारस ज्या दिवशी असते त्या दिवसापासून पहिला दिवा लावला जातो। यावर्षी वसुबारस आणि एकादशी म्हणजे गोवत्स द्वादशी आणि एकादशी या दोनही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे 9 नोव्हेंबर रोजी म्हणजे गुरुवारी पहिला दिवा लावला जाणार आहे। म्हणजे यंदा गोवत्स द्वादशी आणि एकादशी या दोनही तिथींचा संयोग बनत आहे। हा अत्यंत शुभ योग आहे आणि तेव्हापासूनच आपल्या दिवाळीची सुरुवात होत आहे। वसुबारस म्हणजे काय तर श्री विष्णूंच्या आपतत्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस। या दिवशी विष्णू लोकातील वासवदत्ता नामक कामधेनू या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते। या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशी वृंदावनाशी धेनू म्हणजे गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते। या दिवशी आपल्या अंगणातील गायीला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एक प्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होत असते। यासाठी या दिवसाला वसुबारस असं म्हटलं जातं। बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्य बीजाची निर्मिती होणे, हेच देवत्व तिच्या ठाई कायमस्वरूपी विष्णू रूप पाहून जीवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्य लहरींचा लाभ आपल्याला घ्यायचा असतो। तर वसुबारस या शब्दाचा अर्थ कळला असेल आपल्याला की या दिवशी आपल्याला आपल्या घरासमोर ज्या गायी असतात तर त्यांची पूजा करायची असते। ज्या लोकांकडे गायी नसतील तर त्यांनी गायी स्वरूप जे आपल्या देवघरामध्ये आपण ज्या गायीची पूजा करतो तर तिची पूजा केली तरी सुद्धा चालते। वसुबारस ही पूजा का केली जाते तर अशी एक कथा आहे की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत जे आहे वसुबारसचं व्रत केलं जातं आणि याचा उद्देश असा आहे की यापुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि आपण अशाच पद्धतीने पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावरती जितके केस आहेत तितकी वर्ष आपल्याला स्वर्गात राहायला मिळावं, हा एक उद्देश असतो आणि म्हणून वसुबारसची पूजा केली जाते। तर या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी एक काम करायचं असतं, तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये बांधलेली गाय असेल तर तिची पूजा करायची आहे। आता बऱ्याच जणांच्या इथे गोठ्यामध्ये गाय नसते किंवा गोठा नसतो किंवा गायी नसतात, तर ज्यांच्याकडे असं नसेल म्हणजे तुम्ही गावाकडे राहत नसाल, शहरात राहत असाल आणि तुमच्याकडे गायी नसतील तर अशा वेळी तुम्ही जिथे गोपालन होतं, गोशाळा असते तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। आणि जर असंही शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये जर गायीची मूर्ती किंवा वासराची मूर्ती असेल तर गाई वासराची एकत्र मूर्ती असेल तर तिची सुद्धा पूजा करू शकता। आता प्रत्येकाच्याच घरामध्ये गाय वासराची मूर्ती असते आणि तुम्हाला जर प्रत्यक्ष गायीची पूजा करणं शक्य नसेल तर तिची या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळ संध्याकाळ या दिवशी आपल्याला गायीची पूजा करायची आहे, पण त्याचबरोबर घरातील स्त्रियांनी उपवास सुद्धा करायचा आहे। म्हणजे गायीसाठी या दिवशी उपवास केला जातो, मग घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही या दिवशी उपवास ठेवू शकता।
त्याचबरोबर बऱ्याच लोकांना असं वाटेल की प्रत्यक्षरित्या जे गायी पाळतात म्हणजे जे शेतकरी असतात त्यांनीच उपवास करायचा का? तर असं नाही. तुमची जर इच्छा असेल तर तुमच्याकडे गायी पालन केलं जात नसेल तरी सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. आता या दिवशी खरं तर घरातील स्त्रियांनी उपवास करायचा असतो आणि पुरुषांनी केला तरीही चालतं. या वेळचा जो उपवास असतो त्याचं स्वरूप जरासं वेगळं असतं. म्हणजे या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास तर करायचा असतो, परंतु या दिवशी गहू आणि मूग सुद्धा खात नाही. स्त्रियांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन हा उपवास सोडायचा असतो. बऱ्याच घरांमध्ये आपण अजूनही बघत असाल की ज्या दिवशी वसुबारस असते त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांचा बेत असतो. आणि त्याचबरोबर या दिवशी उपवासामध्ये जसे आपण बाकीच्या उपवासांना दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खातो, तर या वेळेचा जो उपवास असेल तर या दिवशी दुधापासून बनलेले पदार्थ म्हणजे दूध, दही, ताक किंवा मग पेढे वगैरे या ज्या सर्व गोष्टी आहेत तर यांचा त्याग करायचा असतो. या दिवशी आपल्याला दुधापासून बनलेले पदार्थ किंवा मग दूध खाता येत नाही. आणि अशा पद्धतीने आपण गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि आपल्या मुलाबाळांचा चांगल्या आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी सुद्धा गायीची पूजा या दिवशी आपल्याला करायची असते. आता प्रत्यक्षरित्या जर तुमच्याकडे गोपालन होत असेल तर अशा वेळी तुम्ही कशा पद्धतीने पूजा करू शकता? तर लहानपणापासूनच आपण बघत आलेलो आहोत की दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून आपण दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी हे शब्द कानावर पडले की दिवाळीची सुरुवात झाली असं पहिल्यापासून ओळखायला येतं. हल्लीच्या काळामध्ये या गोष्टी थोड्या कमी झालेल्या आहेत, तरी सुद्धा बरीचशी लहान मुलं असतील तर यांच्यावरती या गोष्टी ज्या आहेत त्या आपण बिंबवण्याचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली जी संस्कृती आहे तिला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर या दिवशी आपल्याकडे जर गाय असतील तर यावेळी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्याकडे जेवढ्या गायी असतील त्यांच्या पायावरती पाणी टाकायचं आहे. गायींना हळद कुंकू, फूल, अक्षदा वाहून फुलांची माळ सुद्धा आपल्याला या दिवशी गायींना घालायची आहे. आता हा जो दिवस असतो तर या दिवशी आपल्याला सकाळच्या वेळी गायींना आंघोळ घालून स्वच्छ वगैरे करायचं असतं आणि संध्याकाळच्या वेळी आपण गायीची अशा पद्धतीने पूजा करू शकतो. परंतु जर तुमच्याकडे अशा गायी नसतील तर तुम्ही घरामध्ये सुद्धा तुमच्याकडे गायी स्वरूप मूर्ती असेल तर तिची सुद्धा पूजा करत असाल तर आपल्याला या दिवशी, आता दिवाळीचा पहिला दिवस आहे, आपल्या देवघरातील सर्व देव आपण स्वच्छ करत असतो. त्याच्यामध्ये गाय वासराची मूर्ती सुद्धा येते आणि आपण ती सुद्धा सकाळच्या वेळी स्वच्छ करून ठेवलेली असेल तरी सुद्धा संध्याकाळच्या वेळी तुम्ही गायीला स्वच्छ स्नान घालायचं आहे. आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची स्थापना जी आहे ती कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने होते, त्याच्यामुळे एका पाटावरती तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करा. त्याच्यानंतर आपल्याकडे जर श्रीकृष्णांचा फोटो असेल, मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही त्या पाटावरती स्थापित करा. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रीकृष्णांना गायी या अत्यंत प्रिय होत्या आणि त्याच्यामुळे गायीची पूजा होत असेल तिथे श्रीकृष्णांची सुद्धा पूजा झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जी गायीची मूर्ती असेल तर तिची स्थापना त्याच पाटावरती म्हणजे एका लाल कपड्यावरती या तीनही देवतांची स्थापना आपल्याला करायची आहे. विशेष अशी काही पूजा वसुबारसची नसते, परंतु फक्त आपल्याकडे मूर्ती असेल तर अशा वेळी आपण एका पाटावरती, स्वच्छ पाटावरती मूर्ती ठेवून तिला फूल, अक्षदा, गंध वगैरे या गोष्टी करायच्या असतात. आता ज्या लोकांकडे गायीची मूर्ती पण नसेल तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर रांगोळी बनवून तिची सुद्धा पूजा करू शकता. कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्ही पूजा करू शकता. जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती असेल तर तिची स्थापना करा, नसेल तर तुम्ही रांगोळी सुद्धा काढू शकता. त्याचबरोबर या दिवशी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे असं म्हटलं जातं की तुळशी वृंदावन असतं तर तिथे गायींना बांधलं जातं. म्हणजे तुळशी वृंदावन, घरासमोर तुळशी वृंदावन असतं आणि घरासमोरच गायींचा गोठा सुद्धा असतो. अजूनही शेतकरी कुटुंबातून जर तुम्ही असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की आपल्या गायी आणि तुळशी वृंदावन आणि घर या ज्या गोष्टी असतात त्या जवळजवळ असतात आणि त्याच्यामुळे आपलं जे तुळशी वृंदावन असेल तर तिथे सुद्धा आपण अशी गायीची पूजा करायची असते. तर तुळशी वृंदावनासमोर आपल्याला गाय वासराची ज्या मूर्तीचे
रांगोळीचे साचे जे आहेत ते मिळतात, तर असा साचा तुम्ही घेऊन तिथे रांगोळी काढायची आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला गायीची पूजा या दिवशी करायची आहे। सकाळीच रांगोळी काढा। त्याचबरोबर दिवाळीचा पहिलाच दिवस असणार आहे, म्हणजे पहिला दिवा असणार आहे। याच्यामुळे आपला मुख्य द्वार जो आहे तो आपण स्वच्छ केलेला असेल तरी सुद्धा एकदा स्वच्छ करून घ्या आणि आपल्या मुख्य द्वारावरती आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे। तोरण वगैरे लावायचे आहेत। नवीन दिवाळीची सुरुवात आहे म्हटल्यानंतर सगळीकडे लखलखीत प्रकाश सुद्धा पडायला हवा। त्याच्यामुळे आपल्या मुख्य द्वारावरती संध्याकाळच्या वेळी 2 दिवे नक्की प्रज्वलित करा आणि अशा पद्धतीने पहिल्या दिवसाचं स्वागत जे आहे ते करायचं आहे। आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर त्यांना घ्यायची असेल तर अजून बरेचसे दिवस शिल्लक आहे, तर तुम्ही ती गाय वासराची मूर्ती सुद्धा विकत घेऊ शकता। आता या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा, जर आपण गायीची पूजा करत आहोत किंवा मग तुमच्याकडे प्रत्यक्षरित्या गाय आहेत तर मग तुम्ही नैवेद्य काय दाखवायचा, तर आपल्याला उपवास सोडताना आपण जो पदार्थ बनवत आहोत म्हणजे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी, तर हाच नैवेद्य आपल्याला गोमातेला सुद्धा दाखवायचा आहे। तुमच्याकडे प्रत्यक्षरित्या गायी असतील तर त्यांना सुद्धा हा नैवेद्य दाखवू शकता आणि तुमच्याकडे जर तुम्ही मूर्तीची पूजा करत असाल तर तिथे सुद्धा एक छोटीशी भाकर जी आहे ती बनवायची आहे, त्याच्यावरती गवारीच्या शेंगांची भाजी घालायची आहे आणि असा नैवेद्य आपल्याला गोमातेला या दिवशी दाखवायचा आहे। आता बऱ्याच लोकांकडे गोपालन केलं जातं, त्याच्यामुळे त्यांना प्रत्यक्षरित्या अजून वसुबारसच्या दिवशी काही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, परंतु ज्या व्यक्तींकडे गोपालन केलं जात नाही तर अशा व्यक्तींनी या दिवशी नक्की गायींसाठी गोमातेसाठी काहीतरी दान द्यायचं आहे। दान म्हणजे खरं तर काय की पैसा नाही, परंतु गायींसाठी तुम्ही चारा दान देऊ शकता किंवा मग गायींना जे पदार्थ खायला लागतात किंवा जे पदार्थ त्या खातात तर अशा गोष्टींचं दान जे आहे ते तुम्ही गोशाळेमध्ये नक्की देऊ शकता। वेदांमध्ये सुद्धा गायीची महती गायलेली आहे। गायीच्या माध्यमातून होणाऱ्या लाभांची इतर कोणत्याही पशुशी तुलना होऊ शकत नाही। गायीमुळे होणारी पंचमहाभूतांची पर्यायाने पर्यावरणाची शुद्धी होत असते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 तत्वरूपी देवतांची निर्मिती जी आहे ती गायीपासून होते। गाय ही 5 तत्वांची माता मानली जाते, कारण गोमाता भूमी, पाणी आणि वायू यांची शुद्धी करत असते। गायीपासून मिळणारे तूप जे आहे ते हवनाच्या माध्यमातून अग्निरूपी देवतेच्या मुखामध्ये प्रवेश करून तेज तत्वाची शुद्धी करण्यासह आकाश आदी सर्व देवतांची तृप्ती सुद्धा करत असतं। त्याच्यानंतर दिवसेंदिवस होणारी जागतिक तापमानाची वृद्धी आणि कार्बनचे उत्सर्जन यावर नियंत्रण केवळ गोमय आणि त्यापासून निर्माण होणारे इंधन यांचा वापर केल्यानेच होऊ शकते। त्याचबरोबर प्रदूषणामुळे मानवाला रासायनिक पाऊस, अतिवृष्टी, अनावृष्टी यांसारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे। गायीच्या तुपाचे जर आपण हवन केले तर आकाश आणि वायू यांची शुद्धी तर होतेच, पण योग्य प्रमाणात वृष्टीही होते। जगातील अनेक देशांमध्ये हवन चिकित्सेवर सुद्धा भर दिला जात आहे। याचा अर्थ असा की गायीपासून मिळणारे जे पण घटक आहेत ते सर्व आपल्या मानवासोबतच सर्व पृथ्वीसाठी खूप उपयुक्त आहे आणि याच्यामुळे आपण एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून सुद्धा वसुबारसचा जो दिवस आहे तो साजरा केला पाहिजे आणि आपली गोमाता जी आहे तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। आणि त्याचबरोबर दिवाळीचा पहिलाच दिवस असणार आहे, त्याच्यामुळे आपण दिवाळीमध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण अभ्यंग स्नान करत असतो, तर या दिवसापासून आपल्याला अभ्यंग स्नान करायला सुरुवात करायची आहे। म्हणजे काय तर शरीराला तिळाचं तेल किंवा मग खोबरेल तेल लावायचं आहे, सुगंधी उटणं लावायचं आहे, चांगला मसाज करायचा आहे आणि सुगंधी अत्तर लावून आपण गरम पाण्याने स्नान करायचं आहे। यालाच अभ्यंग स्नान असं म्हणतात। दिवाळीचे दिवस हे थंडीचे असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये शरीराची त्वचा कोरडी पडते। अशा वेळी अभ्यंग स्नान केल्यामुळे त्वचा मृदू आणि सतेज होते। याच्यामुळे दिवाळीचे जे काही दिवस असणार आहे 5 दिवस, तर याच्यामध्ये रोज आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने अभ्यंग स्नान करायचं आहे। आता या दिवाळीच्या दिवसांमध्ये नरक चतुर्दशीचा दिवस येतो, तर या दिवशी असं म्हटलं जातं की नरकासुराचा जेव्हा वध होत होता, म्हणजे मरते समय त्यांनी श्रीकृष्णांकडे वर मागितला होता की या तिथींमध्ये जी व्यक्ती अभ्यंग स्नान करील त्यांना नरकाची पीडा भोगावी लागणार नाही। तर याच्यामुळे असे जे चांगले दिवस असतात, म्हणजे दिवाळीचे जे दिवस आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने अभ्यंग स्नान करायचं आहे। त्याचबरोबर
आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा असेल, त्याच्यानंतर दिवे लावणी असेल, तर या गोष्टीसुद्धा पाळायच्या आहेत. तर पहिल्या दिवसापासून, आता पहिला दिवा असतो त्या दिवशी आपण एक दिवा लावत असतो. आता हा दिवा लावताना लक्षात ठेवा, आपल्याला दिवाळीसाठी म्हणजे तुमच्याकडे कितीही जुने दिवे असतील, मातीच्या दिव्यांना विशेष महत्त्व आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे कितीही वेगवेगळ्या डिझाईनचे दिवे घेऊ शकता, परंतु मातीचे 5 दिवे का होईना आपल्या घरामध्ये असावेत. ते नवीन घेतलेले असावेत आणि पहिल्या दिवशी आपल्याला 1 मातीचा दिवा लावायचा असतो, दुसऱ्या दिवशी 2 मातीचे दिवे लावायचे असतात. तर अशा पद्धतीने ही दिव्यांची संख्या सुद्धा वाढत जाते. प्रत्येक भागामध्ये ही प्रथा वेगळी असली तरी दिवाळीच्या दिवसांमध्ये कितीही वेगवेगळ्या धातूंचे दिवे असले तरी दिवाळीच्या दिवसांमध्ये मातीच्या दिव्यांना विशेष महत्त्व दिलं जातं. त्याच्यामुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून आपल्याला दिवे लावणीला सुरुवात करायची असते. त्याचबरोबर ज्या व्यक्तींच्या घरी गायी असतात, तर अशा व्यक्तींच्या घरी आजपासून म्हणजे वसुबारसपासून रोज सलग 5 दिवस दिवाळीच्या दिवसापर्यंत गायींना ओवाळलं जातं. आणि दिवाळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीसाठी जो पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, तर गोमाता ही सुद्धा लक्ष्मीच मानली जाते. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी जितक्या गायी असतील तर त्या सर्वांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दिला जातो. तर अशा पद्धतीने आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सुद्धा या पद्धतीने आपल्याला करायची आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.